मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक भरतीसाठी 16 ऑगस्ट 2026ला पार पडलेल्या ऑनलाईन टायपिंग परीक्षेत अनेक केंद्रांवर गंभीर तांत्रिक त्रुटी निर्माण झाल्याचं समोर आलंय। या तांत्रिक गोंधळामुळे हजारो उमेदवारांचं नुकसान झालं असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून बाधित उमेदवारांची फेरपरीक्षा घेण्यात यावी अशी मागणी सतेज पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या महानिबंधकांकडे पत्राद्वारे केली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक भरतीसाठी 16 ऑगस्ट 2026ला पार पडलेल्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान राज्यातील विविध केंद्रांवर संगणक बंद पडणं, कीबोर्ड योग्य प्रकारे काम न करणं, स्क्रीन हँग होणं आणि सर्व्हर डाऊन होणं अशा अनेक अडचणी उमेदवारांना आल्या। त्यामुळे अनेक अभ्यासू उमेदवारांना निर्धारित वेळेत टायपिंग टेस्ट पूर्ण करता आली नाही। परीक्षा केंद्रांवर उद्भवलेल्या या तांत्रिक अडचणींची आणि नियोजनातील त्रुटींची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी। ज्या केंद्रांवर संगणक किंवा सर्व्हरच्या समस्या आल्या तिथल्या सर्व बाधित उमेदवारांना समान आणि न्याय्य संधी देण्यासाठी फेरपरीक्षा आयोजित करावी अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या महानिबंधकांकडे पत्राद्वारे केली आहे।